बुधवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन समोर मोदी सरकारची हमी अशा प्रकारचा विकास संकल्प रथ घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी शशिकांत तांडेल आणि शासकीय अधिकारी आले होते। त्यावेळी संविधान प्रचारक प्रवीण जठार यांनी असंविधानिक पद्धतीने ठिकठिकाणी फिरणारा सरकारी योजनांचा रथ त्वरित थांबविण्याबाबत निवेदन दिले। भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा प्रचार होत असल्याने लोक संतप्त आहेत। एक प्रकारे देशाचे नावच बदलले असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे या विकास संकल्प रथास विरोध होत आहे। हा असा संविधान विरोधी प्रचार सुरू असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष तसेच इतर विरोधी पक्ष या प्रचाराबाबत विरोधी भूमिका घेणार काय असा सवाल होत आहे। भारतीय संविधानातील अनुच्छेद 1 आपल्याला असे सांगतो की भारत दॅट इज इंडिया म्हणजे देशाला भारत किंवा इंडिया असे संबोधले जाऊ शकते। त्याचप्रमाणे आपल्या देशातील सरकारचे नाव भारत सरकार किंवा इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असे असते। आपल्या सर्व सरकारी दप्तरामध्ये असाच उल्लेख असतो। पण या रथावर मोदी सरकारची हमी असा उल्लेख आहे। देशातील सरकार हे कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाने सरकारी यंत्रणेमध्ये वापरणे ही असंविधानिक कृती आहे। भारताचे सार्वभौमत्व यामुळे धोक्यात येत आहे। संविधानिक नियमांची उल्लंघन करणारी ही कृती आहे। त्यावर वापरलेली रंगसंगती ही विशिष्ट पक्षाच्या ध्वजाला मिळती जुळती अशी आहे। ती रंगसंगती भारतीय ध्वजाच्या रंगसंगतीसारखी असायला हवी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। त्यामुळे या रथाला महाराष्ट्रभर विविध ठिकाणी विरोध होताना दिसत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।